वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. क्रॅश कोर्सच्या या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SIP ह्या कन्सेप्टबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. जसं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असतं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP म्हणजे काय, या सर्व गोष्टींचं आपण आज या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. जसं की प्रीवियस व्हिडिओजमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं बेसिक पाहिलं, त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस आणि त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिसचं थोडंसं नेक्स्ट लेवलचं ॲनालिसिससुद्धा आपण पाहिलं. म्हणजेच पार्ट 1 आणि पार्ट 2 या व्हिडिओज आपण पाहिल्या. जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच आवर्जून त्या व्हिडिओ पहा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये SIP बद्दल थोडक्यात पाहूया आपण. सो सिम्पली SIP म्हणजे काय, तर बेसिकली तुम्ही एक सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करताय. म्हणजेच काय सिस्टमॅटिक काय, तर मंथली बेसिसला किंवा वीकली बेसिसला किंवा क्वार्टरली बेसिसला जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार एक सम ऑफ अमाऊंट, त्याला आपण म्हणतो SIP. मग ती कुठे करणार हा मोठा प्रश्न असतो. ती शेअर मार्केटमध्ये करायची तर शेअर मार्केटमध्ये शेअर्समध्ये करायची, म्युच्युअल फंड्समध्ये करायची, ETFsमध्ये करायची की कुठे करायची, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. सो थोडक्यात मेजॉरिटी ऑफ टाइम्स लोक म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला कुठेतरी SIP म्हणतात, पण असं नाही आहे. मेजॉरिटी ऑफ टाइम्स म्युच्युअल फंडमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यालाच फक्त असं म्हटलं जातं असं नाही आहे. आपण शेअर्समध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो त्यालासुद्धा आपण SIP म्हणू शकतो. पण थोडक्यात सांगायचं काय की तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट ही रेग्युलरली केलेली असली पाहिजे, तर आपण त्याला कुठेतरी SIP असं म्हणणार, राईट. मग त्यामध्ये आपण जर विचार केला तर SIP आणि लमसम असे दोन प्रकारचे मेजर इन्व्हेस्टमेंट आहेत. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जर काम करतोय तर नक्की कोणाला काय बेनिफिट आहेत, कोणाचे फायदे आणि तोटे दोघांचे आहेत. दोन्ही जे सेगमेंट आहेत त्या दोन्ही सेगमेंटमध्ये काही चांगले आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आहेत. मग SIP मध्ये आपण काय करतो, तर जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो ती रेग्युलर बेसिसला करतो, राईट. म्हणजेच काय, तुम्ही स्टेप बाय स्टेप एव्हरी मंथला, आता लमसममध्ये तुम्ही समजा 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर तीच इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एका वर्षामध्ये SIP मध्ये करायची आहे, तर ॲव्हरेजली तुम्ही 1 लाखाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट मंथली करायला हवी. म्हणजेच मोठा बर्डन वन टाईम नाही आहे, त्यामुळे रेग्युलर इथे इन्व्हेस्टमेंट करता येते. लमसममध्ये आपल्याला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करावी लागते. SIP मध्ये थोडी लो रिस्क असते. का लो रिस्क, कारण की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय वन टाइम इन्व्हेस्टमेंट नाही केली, स्टेप बाय स्टेप करत आहात. त्यामुळे मध्येच जर मार्केट कुठेतरी फॉल झालं किंवा कुठल्या ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठेतरी जर निगेटिव्हिटी आली तर त्याचा धोका तुम्हाला SIPच्या वेळेस बसणार नाही. इथे तुम्ही जर ते फुल टाईम वन टाईम अमाऊंट जर इन्व्हेस्ट करताय तर त्या ठिकाणी जर मार्केट वगैरे क्रॅश होतोय तर तिथे एक धोका बसण्याचा एक चान्सेस आहेत. त्यानंतर मग बजेट फ्रेंडली, ॲब्सोल्युटली. म्हणजेच माझ्याकडे 10 लाख रुपये वन टाईम हातामध्ये नाही आहेत तर स्टेप बाय स्टेप करूया आपण, पण इथे तसं नाही आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते. आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड्स आपण इथे पाहतोय. लमसमचे सुद्धा काही फायदे आहेत, ते असे की तुम्हाला मिळणारे रिटर्न्स आहेत ते कुठेतरी हाय असतील, तेच इथे तुम्हाला मिळणारे रिटर्न्स आहेत हे कुठेतरी लो आहेत. हा इथे आपल्याला डिफरन्स दिसतोय. पुढे जर आपण पाहिलं तर इथे काही एक्झाम्पल आपण घेतलेत की जर तुम्ही FD मध्ये, SIP मध्ये आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करता तर आपल्याला काय फायदे होऊ शकतात. जसं की या ग्राफमध्ये दिसतंय, हा जो ऑरेंज कलर आहे, हा ऑरेंज कलर तुम्हाला शो करतोय एक स्टॉकची ग्रोथ, राईट. मग स्टॉकमध्ये बघा तुम्ही इथे पाहू शकता की एक अप ट्रेंड जो दिसतोय तो अनइवन असा आहे, राईट. अनइवन असा तुम्हाला अप ट्रेंड दिसतोय. पण तेच SIP मध्ये पाहिलं तर एक कम्प्लिटली स्टेबली ते अमाऊंट ग्रोथ होताना दिसते. आणि FD मध्ये सुद्धा स्टेबली आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल इथे पाहू शकता. हा रेट ऑफ इंटरेस्ट कुठेतरी आपल्याला कमी दिसतोय. SIP मध्ये कुठेतरी जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आपल्याला ॲव्हरेजली 12 ते 15% आसपास, FD मध्ये 6 to 7 मॅक्स, आणि स्टॉकमध्ये तोच रिटर्न आपल्याला कुठेतरी 17 ते 20% आसपास सुद्धा इथे पाहायला मिळतो. पण याचा अर्थ काय, तर स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करावं का डायरेक्टली, असं नाही आहे. तुम्हाला जर कन्सिस्टंटली ती इन्कम पाहिजे असेल आणि स्टेबल इन्कम पाहिजे असेल, SIP इज वन ऑफ द बेस्ट वे की ज्यामध्ये आपण एक चांगले रिटर्न्स नक्कीच जनरेट करू शकतो. आता ते सिंपल एक एक्झाम्पल आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय तर म्युच्युअल फंडमध्ये NAV नावाचे एक कन्सेप्ट आहे, हे थोडक्यात आपण समजून घ्या. हे NAV काय, तर NAV इज जस्ट लाईक अ शेअर प्राईस. शेअर प्राईस सारखा आहे, शेअर प्राईस नाही आहे. जसं की एखाद्या शेअरची प्राईस असेल, टाटा मोटर्स असेल, रिलायन्स असेल, यांच्या शेअरची जी प्राईस आहे तशीच प्राईस ही एका म्युच्युअल फंडची असते. मग त्या म्युच्युअल फंडची NAV समजा 10 रुपये आहे. मी जानेवारीमध्ये समजा इन्व्हेस्ट करतोय, त्या म्युच्युअल फंडची NAV 10 रुपये आहे. मी जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय तर त्यासाठी मला किती युनिट्स खरेदी करता येतील, तर 1000. सिंपल कॅल्क्युलेशन्स इझी आहे. तेच जर ती प्राईस कमी झाली, समजा मार्केट पडलं आणि प्राईस कमी झाली, तर मी 10,000 मध्ये किती इन्व्हेस्ट करू, किती क्वांटिटी खरेदी करू शकतो, 1250. तेच जर अजून प्राईस जर एव्हरेजमध्ये राहिली तर 1100च्या हिशोबाने. सो सांगायचं काय येते की जसं जसं मार्केट तुमचं पुढे जाणार त्यावेळेस मार्केट ज्यावेळेस पडणार आणि तेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर ती एक कुठेतरी आपल्यासाठी एक चांगली बाजू आहे, हे या ठिकाणी आपल्याला
समजलं. त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही SIP करताय तर मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग जर तुम्हाला कळली तर आपण या ठिकाणी खूप चांगलं असं रिझल्ट नक्कीच प्रोव्हाइड करू शकतो. सिंपल एक एक्झाम्पल, एक 3 लोकांचं एक्झाम्पल आहे. प्रत्येकाचं इथे नाव लिहिलं आहे. एक विलास नावाचे व्यक्ती आहेत, त्यानंतर एक विशाल आणि एक विराज, असे 3 लोक आहेत. त्यांचे इथे एजेस पण आपल्याला विलासचं वय 40, विशाल 30 आणि विराज 20. आता यामध्ये हे तिन्ही लोक जॉब ओरिएंटेड असं आपण कन्सिडर करूया, किंवा आपण असं समजूया तर बिझनेस करतात, जॉब करतात, काही करतील, कोणतेही प्रोफेशन असेल, पण त्यांनी डिसाईड केले की मला रिटायरमेंट घ्यायची ॲट द एज ऑफ 60. मग समजा विलास यांना जर रिटायरमेंट घ्यायची असेल तर यांच्याकडे किती वेळ उरला आहे, तर 40 प्लस किती असतील 20, जर आपण केले तर 60 येतात. म्हणजे जो टेन्युअर त्यांचा जो असणार आहे SIPचा तो किती असणार आहे 20 इयर्सचा. तेच विशालच्या बाबतीत जर पाहिलं तर 30 इयर्स, आणि त्यानंतर विराजच्या बाबतीत पाहिलं तर 40 इयर्सचा टेन्युअर हा विराजकडे आहे. मग ह्या सर्वांचे जे टेन्युअरनुसार त्यांची जी इन्व्हेस्टमेंट असणार ती किती असेल 50 लाख रुपीज इच. प्रत्येकाने इथे 20 वर्षासाठी 50 लाख, 30-35 वर्षासाठी 50 लाख, 40 वर्षासाठी 50 लाख असे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. मग यामध्ये ही SIP अमाऊंट किती जाईल ते आपण थोडक्यात कॅल्क्युलेट करूया. इथे सिंपल तुम्हाला समोर कॅल्क्युलेटर पण दिसेल, त्यामध्ये आपण हे कॅल्क्युलेशन्स करू. सिम्पली जर आपण इथे पाहिलं तर 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. सो 50 लाख डिवायडेड बाय 20 डिवायडेड बाय 12, राईट. ही त्या अमाऊंट येते आपली 20,800 समथिंग. सो मी इथे 20,000 या ठिकाणी लिहितोय. त्यानंतर मग विशालच्या बाबतीत जर आपण कॅल्क्युलेशन केलं डिवायडेड बाय 30 डिवायडेड बाय 12, 13,800 अमाऊंट येते. पण या ठिकाणी एक लमसम अमाऊंट मी लिहितोय 15,000, चालेल, 15,000ची अमाऊंट. विराजच्या बाबतीत आपण पाहूया डिवायडेड बाय 40 डिवायडेड बाय 12, 10,400. तर या ठिकाणी मी लमसम 10,000 लिहूया, राईट. एक लमसम अमाऊंट मी काढली इथे. या ठिकाणी 20,000, 15,000, 10,000 जर एवढी अमाऊंट प्रत्येक जण त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात हे थोडक्यात आपल्याला इथे पाहायचं आहे. आता ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर एव्हरेज रिटर्न हे शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा SIPमध्ये हे किती असू शकतात. कोणी म्हणेल 12%, 15%, 18%, 20%, काही म्हणू शकतो. पण मी या ठिकाणी एव्हरेज रिटर्न्स इथे घेणार. मला कमेंटमध्ये तुम्हीच सांगा की तुम्ही जर SIP करताय तर तुमच्या ज्या SIPची अमाऊंट आहे त्याला मिळणारे रिटर्न्स किती आहेत, कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मग एव्हरेज मी इथे रिटर्न्स कन्सिडर करतो की 15%, 15. तिन्ही लोक 15%च्या आसपास रिटर्न्स गेन करत आहेत असं आपण कन्सिडर केलं. आणि मग यांना मिळणारं गेन किती असेल ते आपल्याला इथे करायचं आहे. तर यासाठी एक सिंपल एक कॅल्क्युलेटर आहे, फिनान्शियल कॅल्क्युलेटर म्हणून एक आहे. फिनान्शियल कॅल्क्युलेटर इंडिया असं त्याचं नाव असेल, तुम्हाला दिसेलच. सो त्या कॅल्क्युलेटरला आपण ओपन करूया आणि त्यामध्ये हे SIPचं कॅल्क्युलेशन करूया. जसं मी स्क्रोल डाऊन करणार त्यामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट फ्युचर व्हॅल्यू हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. सो आता या ठिकाणी SIPची अमाऊंट आहे ती 20,000, 15,000 आणि 10,000. सुरुवात आपण या 20,000च्या अमाऊंटपासून करूया की विलास हे किती अमाऊंट जनरेट करू शकतात, किती 20 वर्षामध्ये. सो एंट्री अमाऊंट आपली असेल किती 20,000. त्यानंतर ROI आपला असणार आहे 15%चा आणि टर्म असेल फक्त आणि फक्त 20 वर्षांसाठी. कॅल्क्युलेट केल्यानंतर जी आपल्यासमोर अमाऊंट येते ती आहे जवळजवळ 2.65 CR. किती, तर 20 वर्षामध्ये 50 लाखाचे झाले जवळजवळ 2.5 करोड. विचार करा, या 50 लाखाच्या 2.5 करोड फक्त आणि फक्त 15%च्या ROI ने जर तो ROI वाढला तर किती होऊ शकतं. कॅल्क्युलेशन्स करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्ही किती ROI घेतलाय आणि त्याचे रिटर्न्स काय झाले आहेत ते. त्यानंतर विशालच्या बाबतीत आपण पाहूया. विशालने 30 वर्षांसाठी आपली SIP केली आहे आणि 30 वर्षांसाठी 20,000ची इन्व्हेस्टमेंट न करता त्याने इन्व्हेस्टमेंट केली 15,000, राईट. 15,000 ROI सेम असेल 15%. फक्त टेन्युअर आपला चेंज होणार, तो होईल 30 इयर्ससाठी. आणि 30 इयर्समध्ये विशालने जनरेट केले जवळजवळ 8.46 CR. बघा, 2.5 करोड आणि 8.5 करोड किती डिफरन्स झाला. फक्त 10 वर्षाचा कालावधी वाढला. दोघांनी सुद्धा सेम इन्व्हेस्टमेंट केली आहे, 50-50 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी डिफरन्स तुम्ही पाहू शकता. आणि फायनली आता विचार करा, आता 10 वर्ष अजून विराजकडे वाढले आहेत तर विराज किती कमवू शकतो. चला त्याचं पण कॅल्क्युलेशन्स करूया आपण. 15,000च्या ऐवजी विराज फक्त इन्व्हेस्ट करतोय 10,000. त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट पण सेम असेल, फक्त टेन्युअर इथे चेंज होणार.
आणि 40 वर्षामध्ये विराजने कमवले जवळजवळ 23 crores. सो मला आता इथे तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाने 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, पण विराज एवढा श्रीमंत का झाला? का झाला एवढा श्रीमंत? सिंपल, त्याच्याकडे फक्त एकच डिफरन्स होतं, त्याने ती जी अमाऊंट आहे, इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे, त्याचं टेन्युअर त्याने खूप जास्त घेतला. म्हणजेच SIP करायचीच आहे तर कधी करायला हवी? आपलं म्हातारपण आल्यावर की आपण ज्यावेळेस यंग एजमध्ये त्यावेळेस? सो इथे मी जे यंगस्टर असेल त्यांना तेच सांगेन की तुमच्याकडे जर अमाऊंट असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा वापर करा आणि SIP सारख्या कन्सेप्टमध्ये इन्व्हेस्ट करून येत्या तुमच्या पुढच्या काळासाठी एक मोठी अमाऊंट तयार करण्यासाठीची एक जर्नी सुरू करा. हे इथे तुम्हाला दिसत असेल की विराजने कशा पद्धतीने 23 CRs कमवले. हे हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, पण विराजने जर असं केलं तर तुम्ही पण तर करा. जर तुम्ही विराज सारखेच 10,000 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करताय तर चला, आपलं वय 20 नसेल 25 असेल, जो कोणी यंगस्टर असेल त्याचं वय असेल 20, 25, 30 जे काय त्याच्या एजमध्ये असेल तो 10,000 किंवा त्याच्याही कमी करा. टेन्युअर जास्त करा. जेवढं जास्त टेन्युअर तेवढा जास्त बेनिफिट आहे. ते मी तुम्हाला एक्झाम्पल पण देईन. वॉरन बफे नाव प्रत्येकाने ऐकलं असेल. आता वॉरन बफे हे जे वॉरन बफे सर आहेत, ह्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांची जे आता तुम्हाला पण माहिती असेल की वॉरन बफे हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आहेत आणि मागच्या 10-15 वर्षांपूर्वी ते टॉप 5 मध्ये सुद्धा होते. टॉप 5 मध्ये सुद्धा होते, पण कधी होते ते? त्यांच्या वयाच्या 90 मध्ये. म्हणजे विचार करा, त्याच्या अगोदर त्यांच्याकडे पैसा नव्हता का? होता, पण ती जी कंपाऊंडिंगची जादू आहे ती ॲट द एंड ऑफ द त्यांच्या मरणोपंतपर्यंत त्यांची ती आली होती. म्हणजेच काय सांगायचं काय की जेवढं तुमचं जास्त टाइम स्ट्रेच होणार तेवढं जास्त बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. मग ह्याप्रमाणे विराजच्या सारखंच आपण सुद्धा जर काम केलात तरी सुद्धा आपल्याला एक चांगली गेन मिळेल. आणि विलास जे असतील यांच्यासारखं सुद्धा जर तुमच्याकडे वेळ कमी आहे तर तुम्ही सुद्धा हे करून सुद्धा तुम्ही तुमचं एक बेनिफिट तिकडे मिळवूच शकता. सो कंपाऊंडिंगची जादू तर आपल्याला कळली. मग या SIP मध्ये जर आपण पाहिलं तर SIP कुठे करू शकतो? स्टॉकमध्ये करू शकतो, म्युच्युअल फंड्समध्ये करू शकतो, ETFs मध्ये करू शकतो. त्यातलंच इथे म्युच्युअल फंड्स आहेत. HDFCचं म्युच्युअल फंड असेल, निपॉन असेल, कोटक असेल, ICICI असेल, SBI असेल, ॲक्सिस असेल, यासारखे भरपूर हे जे ट्रेंडिंग असले म्युच्युअल फंड त्यांची नावं मी घेतली. मी इथे रेकमेंड करत नाही की तुम्ही यामध्येच इन्व्हेस्ट करा, मी जस्ट नावं घेतली आहेत. पण मला सांगायचं काय की म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून जर तुम्ही SIP करता, म्युच्युअल फंडमध्ये करता, तर एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ तुम्ही नक्कीच जनरेट करू शकता. एकाच म्युच्युअल फंडमध्ये न इन्व्हेस्ट करता तुम्ही मल्टिपल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन होतं. एखादा म्युच्युअल फंड ग्रो करेल, काही म्युच्युअल फंड ड्रॉप होतील, त्यामुळे बॅलन्स होण्यासाठी कुठेतरी इथे मदत होणार. मग आपण पुढे पाहिलं तर डिसिप्लिन कुठेतरी आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्या कॅलेंडरमध्ये कन्सिस्टन्सी नाही दाखवली तर SIPचा फायदाच नाही आपल्याला. म्हणजेच तुम्ही 4 महिने SIP केली आणि 5व्या महिन्यामध्ये स्किप केलं, काहीच फायदा नाही आहे त्या गोष्टीचा. कम्प्लिटली कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवली तर आपण त्या ठिकाणी चांगला गेन करू शकतो. आणि टार्गेट ओरिएंटेड स्पेसिफिक तुम्ही जर SIP केला तर अतिउत्तम. जसं की कोणाचं असेल एज्युकेशनल गोल असतील, कोणाचे मॅरेज गोल असतील, कोणाचे रिटायरमेंटचे गोल्स असतील, असे भरपूर गोल्स असतात. मग त्यापैकी प्रत्येक गोलसाठी एक स्पेसिफिक SIP जर तुम्ही डेडिकेट करता तर ते सुद्धा आपल्याला कुठेतरी जास्त फायद्याचं असेल. म्हणजे तुम्ही टार्गेट ओरिएंटेड त्या ठिकाणी जाऊ शकता. मला मॅरेजसाठी पैसा हवा आहे तर त्यासाठी मी किती SIP करावी? आता यंगस्टर जे असतील 20मध्ये असलेला व्यक्ती तो 25च्या नंतर म्हणजे 30पर्यंत लग्न करणार, 10 वर्षाचा काळ आहे. मग 10 वर्षाच्या काळामध्ये त्याने 30 वर्षांपर्यंत किती अमाऊंट हातामध्ये हवी आहे त्यासाठीचं प्लॅन करावं आणि त्यासाठीची ती इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी. त्याला जर हवं आहे की माझ्या रिटायरमेंटसाठी मला SIP करायची आहे तर त्यासाठी प्लॅन करू शकतो. मग त्यावेळेस त्या व्यक्तीला 10,000 20,000 इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. 1,000-2,000 रुपयाने सुद्धा त्याचं काम होऊ शकतं. मग ही जादू तुम्ही जर टार्गेट ओरिएंटेड SIP करताय तर तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यानंतर काही इथे रिस्क सुद्धा आहेत की जर आपण SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो तर रिस्क मोठ्या नाही आहेत, खूप साध्या अशा रिस्क आहेत. काय तर मार्केट डीप झालं, मार्केट जर डीप झालं तर मार्केट कधी डीप होत नाही, जेव्हा होईल त्यानंतर ते रिकवर पण होणार. पण डीप झाल्यानंतर तुम्हाला तिकडे रिइन्व्हेस्ट करण्याचं म्हणजेच ॲव्हरेजिंग ही एक कन्सेप्ट आहे. ॲव्हरेजिंग जर तुम्ही केलात तर त्या ठिकाणी तो सुद्धा फायदा आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर काय तर रिटर्न गॅरंटीड नाही आहेत. मला सांगा, जर तुम्हाला रिटर्न्स एक हेवी हवेत किंवा चांगले रिटर्न्स हवेत तर त्यासाठी तुम्ही गॅरंटीड रिटर्न्स मला हवेत हे कसं म्हणू शकता? कुठल्याही इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये ही सेफ कधी समजली जाते? ज्यावेळेस त्यामध्ये एक ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स असतात त्यानुसार जर दिले जातील तर ती आपल्याला सेफ इन्व्हेस्टमेंट वाटते. त्याच्यापेक्षा कुठेतरी जास्त रिटर्न जर असतील तर कुठेतरी धोक्याची घंटा असू शकते आणि ते सहन करण्यासाठी आपण सुद्धा तयार राहिलं पाहिजे.
त्यानंतर मग इथे आपल्याला दिसतं अर्ली एक्झिट कॅन हर्ट गेन्स. म्हणजेच तुम्ही जर SIP करताय आणि ती SIP तुम्ही 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 4 वर्षापर्यंत कंटिन्यूअस केली आणि नंतर तुम्ही जर एक्झिट केली तर तिथे कुठेतरी तुम्हाला त्याचा धक्का बसू शकतो. SIPचे बेनिफिट्स हे जे लॉंग टर्मचं ड्युरेशन असेल तेव्हाच त्याचे बेनिफिट आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मग ह्यामध्ये कशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. SIP स्टार्ट करायचे काय करायचं आहे, येस गोल्स तुमचे जे असतील डिसाईड करा. कशासाठी करायची SIP? रिटायरमेंटसाठी करायची आहे, कार घ्यायची आहे, बंगलो खरेदी करायचा आहे, मॅरेज करायचं आहे, काय करायचं आहे, स्पेसिफिक गोल डिसाईड करा. त्यासाठी आपल्याला मग काम करायचं आहे. मग काही फंड्स आहेत, कुठले फंड्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील किंवा काही स्टॉक्स असतील, सिलेक्ट करा. प्रॉपर रिसर्च करून सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे जे काय अकाउंट असेल अकाउंट ओपन करा आणि फिक्स डेट डिसाईड करा आणि जस्ट इन्व्हेस्ट करा. बस दॅट्स इट. इन्व्हेस्ट करा. कारण आपण फक्त विचार करत राहतो. काही लोक तर अशी मला येऊन भेटतात ना, फक्त आणि फक्त विचार करायचं. 10 वेळा येऊन भेटला तरी अजून तिथेच अडकलेला आहे. अरे ॲक्शन तर घे. 1000 वेळा सांगून झालं तरी पण ॲक्शन घ्यायचं नाही आहे, तिथेच अडकायचं. म्हणजेच लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि आता आपण स्वतः कोरडे पाषाण ही अशी म्हणाल ती लागू होते. कारण तुम्ही लोकांना शिकवता आणि स्वतःवर तुम्ही इम्प्लिमेंट अजिबात करत नाही आहात. काय गरज आहे? जे तुम्हाला दिसतं आणि काय मरणार आहोत का आपण? जर इम्प्लिमेंटेशन मरणार आहोत का? हां, मला जोपर्यंत जमत नाही, मला समजत नाही, मला कळत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही आहे. काय गरज आहे? अरे आपल्याला तर तिथे मरायचं नाही आहे. जस्ट स्टार्ट. लेट्स स्टार्ट इट. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचा पैसा काय उद्याच्या उद्या डुबला बुडाला असं नाही आहे ना. स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला अजून आयडियाज येणार. तुम्ही त्यामध्ये उतरलात तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट कळणार. त्यामुळे इथे मी हेच सांगेन, जस्ट स्टार्ट इट. आत्ताच्या आत्ता स्टार्ट करा. बस इनफ. त्यानंतर आपण जर पाहिलं तर बेस्ट प्रॅक्टिसेस काय असतील जर तुम्ही SIPs करता त्यासाठीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस. स्टार्ट अर्ली. जसं की आपण पाहिलं विराजचं एक्झाम्पल. विराजने VC मध्ये स्टार्ट केलं त्यामुळे विराज 23 CRs कमवण्यासाठी रेडी झाला. त्यानंतर स्टे लॉंग टर्म. विराजसुद्धा लॉंग टर्मसाठी होता है ना. त्यानंतर 2 पॉज SIP. एक्झॅक्टली. जर तुम्ही SIP स्टॉप करताय तर मग त्याचा काही एक अर्थ नाही आहे. ती SIP म्हणून आपण कन्सिडर करूच शकत नाही आहोत. त्यानंतर रिवाईव्ह ॲन्युअली. हे नक्कीच आहे की तुम्हाला तुमच्या SIP मध्ये काय गेन होतो काय नाही होत हे तुम्हाला ॲन्युअली कुठेतरी रिवाईव्ह करायला पाहिजे. राईट. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर काही धोकेसुद्धा आहेत, काही कॉशनसुद्धा आहेत, काही प्रिकॉशनसुद्धा आपल्याला घ्यायला हवेत. जसं की डोंट स्टॉप ड्युरिंग मार्केट फॉल्स. मेजॉरिटी ऑफ बरेचसे लोक हेच करतात. आत्ताच जे मार्केट क्रॅश झालं त्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी, हे टॅरिफ वॉर चालू होतं त्यामुळे मार्केट क्रॅश झालं, पण त्या मार्केट क्रॅशमध्ये खूप साऱ्या लोकांनी SIP स्टॉप केला. अरे काय गरज होती? मी तर किती लोकांना सांगितलं अरे उलट चांगली संधी आहे आपल्याला. मार्केट फॉल झाले ना ते कधी ना कधी रिकवर होणारच आहे. काही जग संपलं नाही की मार्केट संपलं. त्यामुळे त्या रिकव्हरीची वाट बघण्यापेक्षा, ती रिकव्हरी कधी होईल त्याची वाट बघण्यापेक्षा डीप येतोय ना तेव्हा इन्व्हेस्ट करा. पण ते डीप कधी आहे कसं समजणार? त्यासाठी काही गोष्टी प्रॉपरली समजून घ्याव्या लागतील आणि या सिरीजमध्ये आपण त्याच गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वच्या सर्व गोष्टी शेअर मार्केटच्या इथे मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे, क्लिअर करणार आहे. त्यानंतर रॉंग फंड्स आपण चूज करतो. राईट. त्यानंतर काय इग्नोरिंग गोल्स अँड टाईम अँड फ्रेम. भरपूर हे असतंच असतं. मला रिटायरमेंटसाठी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचे, SIP करायचे. ती SIP करून सुद्धा आपले जे गोल आहे ते आपण कुठेतरी विसरून जातो. अरे जाऊ दे आता खूप वेळ आहे, तेव्हाच्या तेव्हा बघू आपण. हे असं जर आपण केलं तर मग यामध्ये आपल्याला यश मिळणार नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्टार्ट कधी करायचे. क्लिक द बटन अँड स्टार्ट नाव. दॅट्स इट. आत्ताच्या आत्ता इमिडिएटली या क्षणाला स्टार्ट करा. विचार आला ना SIP करायचा, स्टार्ट नाव. बस. त्यानंतर मग पुढे आपण पाहूया की येस फायनली या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं. सिम्पल. SIP म्हणजे काय ही गोष्ट पाहिली. त्यानंतर रुपी अँड कॉस्टची एव्हरेजिंग असेल ते पाहिलं आपण. जसं की एखादं NAV एखाद्या म्युच्युअल फंडची प्राईस ₹10 आहे, त्यानंतर मग ती ₹9 आली, ₹8 आलेली, तेव्हा आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर काय बेनिफिट होतो. त्यानंतर मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. विराजचं एक्झाम्पल मी सारखं देईन. विराजने कशा पद्धतीने 23 करोड कमवले ते आपण पाहिलं. त्यानंतर कशा पद्धतीने SIP स्टार्ट करायची, त्यासाठीचे टूल्स काय असतील, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या. ही जर SIP तुम्ही करता तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये सुद्धा एक नेक्स्ट लेवलची ग्रोथ नक्कीच होणार आहे. SIP मध्ये इन्व्हेस्ट करून खूप साऱ्या लोकांनी खूप सारा असा पैसा कमवला आहे. यामध्येच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं वॉरन बफे सरांचं. त्यांनी सुद्धा जी त्यांची ग्रोथ झाली ती इमिडिएटली नाही झाली, ती त्यांच्या उतार वयामध्ये ती झालेली आहे आणि त्यामुळेच हे SIP एक खूपच अशी अनबिलिव्हेबल अशी गोष्ट आहे आणि याला जगाचं हे सर्वात मोठं आश्चर्यसुद्धा म्हटलं जातं. ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.